नवी मुंबईचे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुनील सुतार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वाशी गावचे सुपुत्र सुनील सुतार हे वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असून वाढदिवशी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी थेट मंत्रालय गाठत वनमंत्री गणेश नाईक यांचा आशीर्वाद घेतला। सुनील सुतार यांची युथ आयकॉन म्हणून परिसरात ओळख आहे। कोणत्याही पदापेक्षा नवी मुंबईतील नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील याकडे त्यांचे लक्ष असते। त्यांना आपल्या कुटुंबापासून सामाजिक क्षेत्राचा वारसा मिळालेला आहे। तो वारसा ते तरुण वयातही समर्थपणे चालवित आहेत। काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती। सर, आज वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील लोकांनी तुमची भेट घेतलेली आहे। काय सांगाल सर्वप्रथम, काय भावना आहेत आजच्या दिवशी? सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो की या ठिकाणी आज 10 जून माझा वाढदिवस प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी खूप आनंदाने साजरा केला। माझ्या मित्रपरिवार असो, आमचे नेते मंडळी असो, कार्यकर्ते असो, वाढदिवस हा वर्षातून एक वेळा येत असतो, पण वाढदिवस करत असताना आपण समाज उपयोगी उपक्रम राबवावे ही शिकवण आम्हाला आमचे लोकनेते गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे। त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक वाढदिवसात तुम्ही बघत असाल की गोरगरिबांना धान्य वाटप असो, छत्र्या वाटप असो, असे बरेचसे उपक्रम, हेल्थ कॅम्प असो आम्ही ठेवत असतो। तर आजच्या म्हणजे 10 जून 2025 हा वाढदिवस महत्त्वाचा आणि का जास्त मला म्हणजे हा वाढदिवस आवडतो त्याचं कारण असं की वाढदिवस नुसता एक सेलिब्रेशन नाही आहे। हा वाढदिवस बऱ्याच मित्रमंडळ किंवा आमचे पक्षाचे कार्यकर्ते असो, आमचे नगरसेवक असो, आमचे नेते मंडळी असो, या अनुषंगाने आम्ही गोरगरिबांना मदत करत असतो। आज मी माननीय कॅबिनेट मंत्री गणेश नाईक साहेब दादा यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। तिकडे संकल्प नाईक भेटले, संजीव नाईकांची भेट घेतली, संदीप नाईकांकडून आम्ही शुभेच्छा त्या ठिकाणी घेतल्या। हे सर्व करत असताना हे दिवस कसे निघून जातात हे आपल्याला माहीत पडत नाही आणि वर्षानुवर्ष या गोष्टी ज्या घडतात आपल्या हातून, जिचा सत्कर्म घडतो, त्या नाईक परिवाराच्या संग राहून नवी मुंबईचा जो विकास तुम्ही त्या पद्धतीने बघत असाल त्याला आमचाही थोडाफार योगदान त्या ठिकाणी भेटत असतो। पुन्हा एकदा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व माझे मित्रपरिवार, नेते मंडळी, कार्यकर्ते, नगरसेवक, सर्व आत्पेष्ट त्यांना माझ्या मनापासून धन्यवाद। सर, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण फार चांगले कार्यरत आहात। जनमानसांच्या ठिकाणी आपण नेहमी जात असता, विविध ठिकाणी आपण कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावता। आजपर्यंतचा हा प्रवास, सुनील सुतार हा प्रवास आपण कसा पाहताय? मी म्हणतो ना की माझे वडील स्वर्गीय कृष्णा शेठ सुतार हे वयाच्या 18-19 वर्षापासून ते समाजकार्यामध्ये होते। त्यांनी बरीचशी पदं भूषवली आहेत आणि जशी शाळा प्रोव्हाइड करणे, मंदिरं प्रोव्हाइड करणे, लोकांच्या लग्नामध्ये लोकांना मदत करणे, त्यावेळेला काही एवढं शहर का मोठं नव्हतं, एवढं म्हणजे ज्या आधुनिकरित्या ज्या ठिकाणी नवी मुंबई आता वसलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्या होत्या। तर वडिलांनी नेहमी राजकारणापेक्षा समाजकारण या गोष्टीला आम्ही भर दिलेला आहे आमच्या कुटुंबियांनी। वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून माझी मम्मी पण त्या ठिकाणी समाज सेविका होती, त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे समाज उपक्रम राबवलेले आहेत, गोरगरिबांना मदत केली आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल पुढे टाकून नंतर नाईक साहेब हे आमचे म्हणजे आधारस्तंभ आहेत आणि त्यांची शिकवण आहे आम्हाला की जेवढं तुम्हाला लोकांसाठी करता येईल तेवढं करा आणि हीच गोष्ट मनात आम्ही ठेवून लोकांची सेवा करत असतो। सामाजिक वारसा हा आपल्या वडिलांकडून मिळालेला आहे, पण यापुढे आपली काय संकल्पना असेल आजच्या दिवशीपासून आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये? आणि नवी मुंबईच्या जनतेला तुम्हाला नगरसेवकाच्या स्वरूपामध्ये तर काय सांगाल एकंदरीत? नाही, मी खरंच सांगतो, मनापासून सांगतो की कुठलाही पद, नगरसेवक असो, कुठलाही पद असो, संवैधानिक पद असतात, पण ध्येय एक तुमचं असलं पाहिजे की लोकांना त्या ठिकाणी तुम्ही किती उपयोगी पडता। ज्या वेळेला काही गोष्टी तुमच्याकडे असतात आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत तुम्हाला कशा पोचवता येतील, जसं कोविड काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच म्हणजे लोकांच्याकडे पैसा होता, सर्व होता, पण त्या ठिकाणी टाईमली मेडिकेशन पोचवणं, टाईमली हॉस्पिटल्स उपलब्ध होणं, त्यावेळेला लोकांना समजलं की कोविड काळ हा लोकांना दाखवलं की मनी इज नॉट एव्हरीथिंग।
तर त्यावेळेलाही आम्ही न घाबरता लोकांच्या मदतीला त्या ठिकाणी गेलेलो आहे. नाईक परिवारांनी आम्हाला नेहमी मदत केलेली आहे. एक पालकत्व या नात्याने आम्ही नाईक साहेबांना बघत असतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या मुलांकडून आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी लोकांच्या मदतीला आम्ही कसं उपयोगी पडू त्यासाठी नेहमी साथ असते. नाईक साहेबांचे पाईक म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. जिथे नाईक साहेबांचं नाव येतं तिथे सुनील सुतार हे नाव नेहमीच असतं. काय सांगाल आजपर्यंतचा हा संघर्षमय प्रवास किंवा कसं तुम्ही या सगळीकडे बघताय? नाईक साहेबांकडून फार शिकण्यासारखं आहे, नाईक परिवाराकडून फार शिकण्यासारखं आहे की तुम्ही बघत असाल की नाईक साहेबांच्या राजकारणामध्ये नाईक साहेबांनी जात पंथ वर्ण हे सर्व न बघता त्यांनी लोकांची मदत केली आहे. नवी मुंबई शहर हे शहर मुंबई आणि ठाण्यालगत आहे, पण नवी मुंबई शहराला आज भारतामध्ये 3रा क्रमांक आणि महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक येतो. आणि नुसता 1ला क्रमांक नाही तर या शिस्तबद्ध शहर जे मानलं जातं की जे संस्कार ज्या नवी मुंबईच्या लोकांमध्ये आहेत किंवा ज्या शिस्ती नवी मुंबईच्या लोकांमध्ये आहेत त्याचं पूर्ण क्रेडिट मी नाईक साहेबांना देतो की त्यांच्याकडे गेल्यानंतर ते नेहमी त्यांच्याकडे बघितल्यावर किंवा त्यांच्या शिकवणीतून आपल्याला नेहमी येतो की मी चांगलं कृत्य करा, चांगल्या कामाने लोकांची मदत करा, कुठेही तुमचा गुरूर दाखवू नका आणि एकदम हंबल लावून लोकांची मदत करा. जात वर्ण भेद पक्ष पंथ न पाहता लोकांची मदत करा, कारण का माणुसकी धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे आणि तेच त्यांची शिकवणीच घेऊन आम्ही पुढे या ठिकाणी वाटचाल बघतो. नगरसेवक होणं हे होणं हा आमचं ध्येय नाही. आमचं ध्येय आहे की नवी मुंबईच्या जनतेला जास्तीत जास्त आम्ही किती उपयोगी पडू हे आमचं ध्येय आहे.